आई, हे बघ, मी आहे ना, म्हणजे ती माझी मैत्रीण आहे ना गायत्री, तिला आहे ना माझे नोट्स दिले. तिने सगळं लिहून वगैरे घेतलं, नोट्स वगैरे यूज केले. आता ती मला विचारत सुद्धा नाही, माझ्याशी बोलत सुद्धा नाही वर्गामध्ये. म्हणजे गरज संपली ना आता तिची. हे बघ पूजा, ज्याला खरंच तुमची गरज असते तो तुमच्या शब्दांपेक्षा अधिक स्वतःच बदल घडवतो. त्याला सांगावं लागत नाही आणि समजावं लागत नाही, कारण नात्याची किंमत त्याला मनापासून माहित असते. पण ज्याला तुमची गरज नसते त्याला कितीही समजवलं तरी तो बदलत नाही. उलट तो प्रत्येक वेळेस नवीन कारण, नवीन सबब आणि नवीन आरोप पुढे करत राहतो. कारण अशा माणसाला फक्त बदलायचं नसतं, वेळ काढायचा असतो. आपण मात्र त्याच्यावर विश्वास, भावना आणि वेळ वाया घालवतो. हळूहळू आपणच थकतो आणि आपणच तुटतो आणि स्वतःच नुकसान करून घेतो. त्या व्यक्तीला मात्र याची साधी जाणीवही नसते. कारण ज्याला फरक पडतो तोच बदलतो, बाकीचे फक्त बोलतात. वेळ हा सगळ्यात मौल्यवान असतो आणि तो वेळ चुकीच्या माणसावर खर्च करणं म्हणजे स्वतःवर अन्याय करून घेणं. तिथं प्रयत्न एकतर्फी असतात, तिथं नातं नसतं. ती फक्त सवयच असते. हे वेळेत समजले तर आयुष्य खूप शांत होऊन जातं.